नाही, आम्ही पहिला आमचा जो प्रयोग राहील तो युती ह्या भागात होते की नाही. युती झाली तर युती बरोबर राहायचं. समजा दुर्दैवाने युती नाही झाली तर आपली तयारी पाहिजे. म्हणून प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक जिल्हा परिषदच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणं आणि त्याच्यातून उमेदवार तयार करणं आणि शेवटी हे सगळं करत असताना संघटन बांधत असताना जर युतीचा प्रस्ताव आला तर कार्यकर्त्यांशी बोलून वरच्या नेत्यांशी बोलून त्याच्यावर विचारविनिमय करून पुढचा निर्णय घेणं आणि म्हणूनच प्रत्येक गावात किंवा प्रत्येक वार्डात जाण्याचं काम आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी करतो. हे बघा, जर युतीचा प्रस्ताव आला तर वरच्या नेत्यांशी बोलून युतीला प्राधान्य आपण त्या ठिकाणी द्यावं लागेल. दुर्दैवाने जर समजा युती तुटली किंवा युती झाली नाही तर मग सगळ्यांशी चर्चा करून वरच्या नेत्यांशी चर्चा करून, कारण शेवटी आदरणीय आमचे पक्षप्रमुख शिंदेसाहेब असतील, उदय सामंत असतील, निलेश राणे असतील, संजय अग्रते बरोबर ह्या सगळ्यांची चर्चा करून मग आपल्याला निर्णय पुढचा घेता येईल. संदेश पारकर यांच्या बाबतीतला पण निर्णय असाच सगळ्यांची चर्चा करूनच त्या ठिकाणी झाला. आमचा युतीचा पहिला प्रस्ताव होता. संजय अग्रेच युतीचा प्रस्ताव घेऊन गेलेले होते, पण दुर्दैवाने शेवटच्या दिवशीपर्यंत त्या युतीच्या प्रस्तावावर चर्चाच झाली नाही की आम्हाला काय कळवलं पण नाही आणि म्हणून मग संदेश पारकरच्या माध्यमातून तो प्रयोग कणकवली शहरात झाला. जर उद्या तो प्रयोग यशस्वी झाला, त्यामुळे जर समजा उद्या युतीमधून जर प्रस्ताव आला तर नक्कीच त्याचा विचार आम्ही करू. नाही आला तर पुढे आपल्याला या प्रकारचा विचार करता येईल.